नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जीके प्रश्न जे परीक्षेत वारंवार विचारले जातात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक जबरदस्त टिप सांगणार आहे जे परीक्षेत 2 ते 3 मार्क नक्की वाचू शकते. चला तर आता सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोण डिस्प्लेस्ड क्लासेस मिशन आणि मुरडी प्रतिबंधक सभेचे संस्थापक होते? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोण डिस्प्लेस्ड क्लासेस मिशन आणि मुरडी प्रतिबंधक सभेचे संस्थापक होते? हा प्रश्न मित्रांनो तलाठी भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे हे डिस्प्लेस्ड क्लासेस मिशन आणि मुरडी प्रतिबंधक सभेचे संस्थापक होते. त्यानंतर मित्रांनो, डिस्प्लेस्ड क्लासेस मिशनबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण घेऊया, कारण या मिशनबद्दल अनेक वेळा पोलीस भरती असो किंवा तलाठी भरती असो आणि इतर स्पर्धा परीक्षा असो यावर हमखास प्रश्न विचारला जातो. डिस्प्लेस्ड क्लासेस मिशनची स्थापना 18 ऑक्टोबर 1906 साली झालेला आहे आणि याचे मुख्य ठिकाण आहे मुंबई या ठिकाणी. डिस्प्लेस्ड क्लासेस मिशनचे प्रथम अध्यक्ष होते न्यायमूर्ती चंदावरकर आणि या मिशनला पुढाकार हे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दिले. त्यानंतर मित्रांनो, डिस्प्लेस्ड क्लासेस मिशनचे उद्देश होते शिक्षण प्रसार, नोकऱ्या मिळवून देणे, गरीब लोकांना मदत करणे इत्यादी या मिशनचे उद्देश होते. त्यानंतर मुरडी प्रतिबंधक सभा. मुरडी प्रतिबंधक सभा हे 25 एप्रिल 1910 रोजी जेजुरीच्या यात्रेत मिशनच्या पुणे शाखेकडून ही सभा आयोजित करण्यात आली होती. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम अमरकंटक येथे आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम अमरकंटक येथे आहे? हा प्रश्न मित्रांनो तलाठी भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेला होता. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. ऑप्शन 1 आहे ब्रह्मपुत्रा नदी, ऑप्शन 2 आहे नर्मदा नदी, ऑप्शन 3 आहे यमुना नदी, ऑप्शन 4 आहे कावेरी नदी. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, नर्मदा नदी. नर्मदा नदीचा उगम हे अमरकंटक येथे आहे. त्यानंतर मित्रांनो, नर्मदा नदीबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण घेऊया. नर्मदा नदीचा उगम हे मैकल टेकड्यावर अमरकंटक येथे आहे आणि याची एकूण लांबी 1315 किलोमीटर आहे. त्यानंतर मित्रांनो, नर्मदा नदीचा महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी हे 54 किलोमीटर आहे. लक्षात असू द्या, 54 किलोमीटर. नर्मदा नदीचा प्रवास हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या 3 राज्यांमधून होतो. नर्मदा नदीचा उपनद्या कोणकोणत्या आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या. नर्मदा नदीच्या डाव्या बाजूने उपनद्या हे शेर, शक्कर, दुधी आणि कुंडी हे आहेत. तर उजव्या बाजूच्या उपनद्या हे हिरण, कोलार, मन आणि ओसांग हे नर्मदा नदीच्या उजव्या बाजूच्या उपनद्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, नर्मदा नदीवरील धरणे कोणकोणते आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या. नर्मदा नदीवरील धरणे हे सरदार सरोवर हे गुजरात या राज्यामध्ये आहे आणि इंदिरा सागर, ओंकारेश्वर आणि महेश्वर हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. नर्मदा नदीवरील साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेलचा 182 मीटरचा उंचीचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या, 182 मीटर उंचीचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, महाराष्ट्रामध्ये नर्मदा नदीचा एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 54 किलोमीटर. त्यानंतर मित्रांनो, सरदार सरोवर हे कोणत्या नदीवर आहे असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे नर्मदा नदी. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येतो? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येतो? मित्रांनो, ऑप्शन 1 आहे अहमदनगर आणि ऑप्शन 2 आहे सोलापूर. आता खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे 1 आणि 2, म्हणजेच अहमदनगर आणि सोलापूर हे दोन्ही जिल्हे कृष्णा नदी खोऱ्यात येते. मित्रांनो, लक्षात असू द्या, अहमदनगरला सध्या अहिल्यानगर असे म्हणले जाते. ओके, आता पाहूया आपण कृष्णा नदीबद्दल माहिती. कृष्णा नदीचा एकूण लांबी हे 1400 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील एकूण लांबी 282 एवढी आहे. कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा नदीचे उपनद्या कोणकोणत्या आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या.
कृष्णा नदीचे उपनद्या आहेत वेण्णा, कोयना, वारणा आणि पंचगंगा हे कृष्णा या नदीच्या उपनद्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, कृष्णा या नदीचा खोरे विस्तार हे सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, कोल्हापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, कृष्णा या नदीचा उगम कुठे झालेला आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे महाबळेश्वर या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे, रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 महाराष्ट्र. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम महाराष्ट्र या राज्यात सुरू झाली. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली? या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 नागपूर. महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. तसेच मित्रांनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण घेऊया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना हे 27 सप्टेंबर 1925 साली नागपूर या ठिकाणी झालेला आहे आणि याचे संस्थापक होते KB हेडगेवार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे नागपूर या ठिकाणी आणि याचे उद्देश आहे हिंदू राष्ट्रवाद आणि हिंदुत्व. लक्षात असू द्या, हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे? महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 त्र्यंबकेश्वर. महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान हे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, विनेगर हे कोणते जलीय द्रावण आहे? विनेगर हे कोणते जलीय द्रावण आहे? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न अनेक वेळा MPSCच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 ॲसिटिक आम्ल. विनेगर हे ॲसिटिक आम्ल जलीय द्रावण आहे. त्यानंतर मित्रांनो, काही महत्त्वाचे टॉपिक इथे आपण पाहूया, ज्यावर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. चिंच, आंबा आणि द्राक्षे यामध्ये टार्टरिक आम्ल असते. संत्रा आणि लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल असते. दहीमध्ये लॅक्टिक आम्ल असते. मुंगीमध्ये फॉर्मिक आम्ल असते. केळीमध्ये मॅलिक आम्ल असते. लोणीमध्ये ब्युटेरिक आम्ल असते आणि गहूमध्ये ग्लुमॅटिक आम्ल असते. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. अनेक वेळा या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक आपण आणखी एकदा रिपीट घेऊया. चिंच, आंबा आणि द्राक्षेमध्ये टार्टरिक आम्ल असते. संत्रा आणि लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल असते. दहीमध्ये लॅक्टिक आम्ल असते. मुंगीमध्ये फॉर्मिक आम्ल असते. केळीमध्ये मॅलिक आम्ल असते आणि लोणीमध्ये ब्युटेरिक आम्ल असते. गहूमध्ये ग्लुमॅटिक आम्ल असते. मित्रांनो, यावर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न असं विचारण्यात आलेला आहे, दहीमध्ये कोणते आम्ल असते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे लॅक्टिक आम्ल. त्यानंतर संत्रा आणि लिंबू यामध्ये कोणते जलीय द्रावण असते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे सायट्रिक आम्ल. पुढील प्रश्न आहे, मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता कोण होत्या? मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता कोण होत्या? या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 जिजाबाई. मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता जिजाबाई होत्या. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणताच जिल्हा मुंबई महानगर प्रदेश म्हणजेच MMR अंतर्गत येत नाही? महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणताच जिल्हा मुंबई महानगर प्रदेश म्हणजेच MMR अंतर्गत येत नाही? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 सिंधुदुर्ग. महाराष्ट्राचा सिंधुदुर्ग हा जिल्हा मुंबई महानगर प्रदेश म्हणजेच MMR अंतर्गत येत नाही. तसेच मित्रांनो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA. MMRDA बद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण घेऊया. MMRDAची स्थापना 26 जानेवारी 1975 साली झालेला आहे आणि याची स्थापना
MMRDA अधिनियम 1974 नुसार करण्यात आलेली आहे. मित्रांनो, MMRDAचे प्रमुख असतात नगरविकास मंत्री आणि याची रचना 17 सदस्यीय आहे. त्यानंतर मित्रांनो, MMRDAचे कार्यक्षेत्र आहेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे आणि पालघर. हे MMRDAचे कार्यक्षेत्र आहेत. लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे हा. टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 घनश्याम. घनश्याम. ऑप्शन 2 घनश्याम हे शुद्ध शब्द आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजेच सिडबी मध्ये एक भागधारक नाही. खालीलपैकी कोण भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजेच सिडबी मध्ये एक भागधारक नाही. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजेच सिडबीमध्ये एक भागधारक नाही. त्यानंतर मित्रांनो, भारतीय लघु उद्योग विकास बँकबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण घेऊया. भारतीय लघु उद्योग विकास बँकेची स्थापना हे 2 एप्रिल 1990 साली झालेला आहे आणि याची स्थापना संसदीय कायद्यांद्वारे करण्यात आलेली आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे मुख्यालय आहे लखनौ या ठिकाणी. लखनौ हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो, याचे लक्ष्य गट आहे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना विकास करणे. त्यानंतर भारतीय लघु उद्योग विकास बँकमध्ये भागीदार आहेत SBI, LIC, भारत सरकार आणि नाबार्ड. पुढील प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्न अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं, नक्कीच देण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जातात. कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जातात. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 बेंगळुरू. बेंगळुरू या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जातात. पुढील प्रश्न आहे, भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे. भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 अंदमान निकोबार लक्षद्वीप. भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी हे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे. हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 मुसी. हैदराबाद हे शहर मुसी नदीवर वसले आहे. पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 लुंबिनी. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ लुंबिनी या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, घरी जातो या वाक्यातील प्रयोग कोणता. घरी जातो या वाक्यातील प्रयोग कोणता. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 अकर्मक कर्तरी. अकर्मक कर्तरी हे घरी जातो या वाक्यातील प्रयोग आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.